मी अशफाक गुंडुमे अक्सापुरे, काजी कणबस, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मी गेल्या 15-20 वर्षापासून ग्रामपंचायत काजी कणबस येथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आणि गेल्या 2 टर्ममध्ये मी सरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि तिसऱ्या टर्ममध्ये माझी आई पण सरपंच म्हणून तिथे काम केले आहे. मी माझ्या गावामध्ये बऱ्याच विकासाचे कामं केलेत. जसे की तालुक्यामध्ये कुठे सुद्धा गटारीचे किंवा ड्रेनेजचं काम झालेलं नव्हतं. पण मी ड्रेनेज काम करण्यासाठी पूर्ण गावचं डिझाइन नकाशा तयार करून मी ड्रेनेजची लाईन टाकली. त्याच्यानंतर मग पाणी पुरवठ्याचं लाईन टाकलं. पूर्ण पाणी पुरवठा आमच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी नळाद्वारे तोटी बसवून देण्याइथपर्यंत आम्ही ग्रामपंचायत मार्फत काम केलं आणि त्याच्यानंतर नंतर गाव पूर्ण कॉन्क्रीट रस्ता केला. हे गावचं काम करत असताना मी पूर्ण नियोजनबद्ध कुठल्या पण कामाचं तोडफोड करू नये ह्या उद्देशाने मी काम केलेलं आहे. सुरुवातीला गटारीचं काम केलं, पाणी पुरवठ्याचं काम केलं, कॉन्क्रीट रस्त्याचं काम केलं. गेले 15 वर्षापासून आजपर्यंत गावामध्ये हे सर्व यंत्रणा सुव्यवस्थितपणे कार्यरत आहे. सर, तुम्ही आतापर्यंत सरपंच म्हणून तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये काम केलेलं आहे. का तुम्हाला वाटलं की पंचायत समितीमध्ये आपण उतरावं? आणि प्रत्येकाना असं वाटतं की बाबा आपलं काय तर प्रमोशन व्हायला पाहिजे म्हणून. आता आपण गेल्या 20 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायत मध्ये काम करतोय. आता गावाव्यतिरिक्त बाहेर गावचे पण लोकांचं काम करावं, लोकांची सेवा करावं ह्या उद्देशानं मी ह्या चप्पळगाव गणामध्ये आणि लोकांची मुळामध्ये कसं मी माझ्या गावापुरतं मर्यादित राजकारण करत होतो आणि मी माझा बिझनेस करत होतो. मी राजकारण 20% करणार आणि समाजकार्य जवळजवळ 80% काम करत होतो. जसं शिवसेनेचं आहे, शिवसेनेच्या उद्देशाप्रमाणेच त्यांचं घोषवाक्याप्रमाणेच मी त्याप्रमाणेच गेल्या 20-25 वर्षापासून मी काम करत आहे. काय समस्या आहेत, म्हणजे जर तुम्ही आता गावोगावी फिरत आहात तर काय समस्या तुम्हाला प्रकर्षाने दिसत आहेत? आणि ते सध्या असं वाटतं की तालुक्यामध्ये किंवा आमच्या भागामध्ये विकासाचं कामं भरपूर झालेले आहेत असं त्यांचं जे अपप्रचार आहे. तसं बघायला गेल्यानंतर फक्त कागदोपत्री विकास झालेला आपल्याला दिसून येईल. पण ऍक्च्युली बघायला गेल्यानंतर हे पाण्याची समस्या, रोडची समस्या, त्याच्यानंतर विजेची समस्या आहे ते अजून आहेच. आता आपण गेल्या मला वाटतं जवळजवळ आपण 75 ते 77 वर्ष झालं स्वातंत्र्य होऊन अजून खेडेपाडे एवढं सेंट्रल गव्हर्नमेंटचं किंवा केंद्र सरकारचे पाणी पुरवठ्यासाठी स्कीम येऊन सुद्धा व्यवस्थितरित्या अजून पाणी पुरवठा केला जात नाही. पाणी पुरवठ्याची योजना व्यवस्थितपणे चालावे, शौचालय स्वच्छतागृह किंवा शौचालयाचं काम व्यवस्थितपणे करता यावं. त्याच्यानंतर शिक्षणाचं जे आहे, मुळामध्ये शिक्षण आहे. आपलं शिक्षण जर आपल्या पिढीला शिक्षण जर चांगलं दिलं तर भविष्यामध्ये ही पिढी देशाचं राजकारभार करणार असते किंवा देश सांभाळणारी पिढी जी आहे ते शिक्षणावरतीच अवलंबून आहे. म्हणून शिक्षणाचं चांगलं प्रसार व्हायला पाहिजे ह्या उद्देशानं मी काम करावं, ह्या उद्देशाने ह्या भागामध्ये इलेक्शनला उभारण्याचा प्रयत्न केलाय. सर, आपण आता प्रत्येक भागामध्ये गावोगावी फिरताय तर कसा रिस्पॉन्स येतोय लोकांमधून? आम्हाला इतकं उदंडपणे आम्हाला रिस्पॉन्स येत आहे. कारण ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी प्रचार करण्यासाठी जातोय किंवा निवडणुकीला उभारण्या अगोदर मी लोकांची प्रतिक्रिया घेतोय की बाबा असं असं लोकांचं म्हणणं आहे, मी तुमची सेवा करायला तयार आहे, तुम्ही जरा सेवा करायला मला जर वेळ देत असाल तर मी आपली सेवा करू असं म्हणल्यानंतर ते लोक इतकं आनंदाने आनंद झाले ते लोक की बाबा गेल्या 10 वर्षापासून ह्या भागामध्ये दहशत भरपूर आहे. विकासाच्या नावाखाली फक्त गप्पा आहेत आणि विकासाच्या नावाखाली फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज आहेत. विकासाच्या नावाखाली फक्त सोशल मीडिया चालतंय. इथं विकास करण्यासाठी तुमच्यासारखे जे ध्येय धोरण आखून काम करणारे कार्यकर्ते किंवा राजकीय व्यक्ती असतात त्यांची फार इथं आवश्यकता आहे. असं लोकांचं मागणी झाल्यानंतर आणि प्रत्येकांची युवा पिढीची मागणी झाल्यानंतर मी या ठिकाणी इलेक्शनला सेवा करण्यासाठी उभा आहे. सर, एकंदरीत पाहता तुम्ही थोडासा अभ्यास केलेला आहे तालुक्या बाबतीत किंवा तुमच्या पंचायत समिती बाबतीत असं दिसतंय. पण समोर हा जर बघितलं तर कॅन्डिडेट थोडेसे स्ट्रॉंग आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? त्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे? नाही, मी मुळामध्ये समोरचा व्यक्ती कोण आहे हे मी बघितलेलं नाही. माझं स्वतःमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. आपण काय करणार आहे लोकांना माहित पण आहे आणि काय करणाऱ्या लोकांना विश्वास पण दिलेला आहे की बाबा आम्ही ह्याप्रमाणे काम करू, ह्याप्रमाणे विकास करू. आम्ही जरा कमी बोलतोय पण काम जास्त करतोय हे लोक सर्व माझ्या भागातल्या लोकांना माहित आहे. जसं की मी एखादं शब्द दिलं, आमच्या गावातले लोकांचे बरेच नातेवाईक किंवा मित्रमंडळी सर्वजण ह्या भागामध्ये एक दुसऱ्याला लिंकच असतात. मग ते पण लोक म्हणले की बाबा हा माणूस किंवा हा मुलगा एकदा शब्द दिला
तर ते शब्दाला जागणारा आहे. आणि म्हणून मी हे समोर कोण आहे तर कोण उभारले त्यांच्याकडनं मी कुठली पण पर्वा न करता मी लोकांची सेवा करण्यासाठी उभा आहे. सर काय ध्येय धोरणं ठेवलेली आहे तुम्ही म्हणजे काय जाऊन तुम्ही विकास करणार आहे असं ठरवले? हा, माझा विषय असा आहे, मी ह्या उद्देशाने उभारलंय की ह्या भागामध्ये अजून सुद्धा शिक्षणाचा अभाव आहेच. जिल्हा परिषदेच्या शाळा जरा बघायला गेल्यानंतर जिल्हा परिषद शाळामध्ये सुद्धा साधने जे आहेत, आता सध्या डिजिटलचं जे युग आहे, AI चं युग आहे, ते सर्व मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे. किंवा त्याचं शैक्षणिक साधने, भौतिक सुविधा हे अजून सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये पोहोचलेलं नाही. आणि शासनाने ह्याच्यामध्ये मला वाटतं वित्त आयोगामध्ये 15 वित्त आयोग म्हणा, मी ज्यावेळेस ग्रामपंचायतचं काम करत होतो, शिक्षणाबद्दल त्यांनी तरी निधी राखून ठेवलेले आहेत. पण प्रत्यक्ष बघायला गेलं तर त्याची अंमलबजावणी करत नाहीत किंवा अंमलबजावणी होते का नाही हे पण बघत नाहीत. हे गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासन असल्यामुळं कुणाचं सुद्धा ह्यांच्यावरती लक्ष नाही. त्यांनी मनाला येईल ह्या पद्धतीने त्यांनी पैशाचं निधीचं उधळवस्था केलेलं आहे. म्हणून शिक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा रस्ते म्हणा आहेत, रस्ते पण झालेत नाही असं नाही. ह्या वर्षी रस्ता करतो पण परत पुढच्या वर्षी परत दुसरा रस्ता करावा लागेल. काय पाऊस फार मोठा झाला म्हणून दुसरा रस्ता करायचा. माझं मत असं आहे, ठीक आहे तुमचं पर्सेंटेज असेल तर इस्टिमेट मध्ये पर्सेंटेजचं पण तुम्ही गृहीत धरा. पण एकदा रस्ता केला तर किमान 10 वर्ष तर त्या रस्त्याला का होता कामा नाही, त्याच्यावर रिपेअर सुद्धा होता कामा नाही. ह्या पद्धतीने तुम्ही मजबूत रस्ते का बांधले जात नाही? प्रत्येक वर्षी तुम्ही रस्ते नवीन रस्ते बांधून शासनाचं जे किंवा आपल्या जनतेच्या पैशाचं तुम्ही एवढं उधळवस्था करता, हे थांबवणे गरजेचं आहे. सर एकंदरीत तालुक्यावरती जर म्हटलं तर आता एकच चर्चा आहे घराणेशाही. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, घराणेशाहीबद्दल मला काय सांगायचं तेवढा अधिकार नाही. त्यांनी लोकशाही असल्यामुळं त्यांनी कुणाची सीट म्हणजे कुठं उमेदवारी देतात किंवा त्यांनी कुठले उमेदवार उभा करायचे ते त्यांना राईट आहे. पण एवढंच बोलतो की कार्यकर्ता हा कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळं कार्यकर्त्याला निवडणूकमध्ये उतरायला पाहिजे, कार्यकर्त्यांना चान्स द्यायला पाहिजे. हे आमदार हे तालुक्यातलं सर्वोच्च पद आहे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं पद नाही. त्यांनी हे पद्धतीने करायला नको आहे, पण त्यांची मर्जी आता सर त्या उद्देशाने तर सर्व त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. प्रत्येक भागामध्ये गेल्यानंतर लोक म्हणतात कन्नडमध्ये ಎಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಅವ್ರದ್ದು ಮನಿ ಕೊಡೋದೇನು मग ನಾವು ಏನ್ ಮಾಡೋದು, ನಾವು ಇಲ್ಲಿನ ಹಿಡಿದವ್ರು ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆವು, ಇಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಏನ್ फायदा नमदू. म्हणून असं लोकांचं नाराजी आहे. आता प्रत्येकाची इच्छा असते, मुलगा जन्म झाल्यानंतर त्याला पण कुठलं पद घ्यावं असं त्यांची इच्छा असते. पण घरातला मोठा करता की बाबा मी आमदार आहे, तुम्ही कशाला दुसरे पद घेता, असं समजूतदार माणूस बोलायला पाहिजे. तर घरच्या लोकांचं त्यांचा हट्ट पण असेल, त्याच्यामुळे त्यांचं पण नालच असेल. आता घराण्याशी काय बोलणं आम्हाला बरं वाटणार नाही. सर शेवटचा प्रश्न घेते. महानगरपालिकेमध्ये जसे रिझल्ट आले तर तो रिझल्टचा परिणाम तुम्हाला पंचायत समिती किंवा येणाऱ्या जिल्हा परिषदच्या जे इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये दिसेल का? नाही, तसं काय दिसणार नाही. आमचे नेते सिद्धाराम म्हेत्रे साहेब तालुक्यामध्ये गेल्या मला वाटतं जवळजवळ 17-18 वर्ष त्यांनी आमदारकी म्हणून ह्या ठिकाणी काम केलेत आणि त्यांनी भरपूर काम केलेत. आज सुद्धा प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या वेळेस त्यांच्याबरोबर जिल्हा सोडून पण जातोय, त्या ठिकाणी लोक भेटून त्यांचे दर्शन घेण्यासाठी किंवा त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज सुद्धा महिला वर्ग त्यांच्यासाठी थांबते. एवढे आमचे म्हेत्रे साहेबांनी एवढे या ठिकाणी विकासाचं काम केलंय. आता तुम्ही महानगरपालिकेचं जे म्हणताय, हे अर्बन एरिया असल्यामुळे, थोडं शहरीकरण असल्यामुळे त्या ठिकाणी लोक भाजपच्या बाबतीत जरा झुकले असतील, त्याच्याबद्दल का आम्हाला बोलायचं नाही. पण ग्रामीण भागामधल्या समस्या आणि शहरातल्या समस्या हे वेगळे आहेत. आम्ही ग्रामीण भागाची समस्या घेऊन लोकांच्या मागणीनुसार किंवा लोकांच्या इच्छेनुसार आम्ही उमेदवारी घेतलेला आहे.